सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। 27 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर वाणी समाजाची मालमत्ता पुन्हा ताब्यात। धुळे शहरातील गल्ली नंबर 4 येथील श्री लाड शाखीय वाणी समाज संस्थेच्या मौल्यवान मालमत्ता तब्बल 27 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर पुन्हा संस्थेच्या ताब्यात आली। धर्मादाय आयुक्त उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावण्यांनंतर संस्थेच्या बाजूने निकाल लागलाय। न्यायालयाच्या आदेशानुसार विश्वस्त पदाधिकारी पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत मालमत्तेचा ताबा घेण्यात आलाय। समाज हितासाठी या मालमत्तेचा उपयोग शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी करण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष अशोक पाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। जागर जनस्थानसाठी रूपक विरारी, धुळे। सन 2001 मध्ये काही विशिष्ट संस्थेच्या लाड शाखीय वाणी समाज संस्थेच्या तत्कालीन ट्रस्टींनी आपसात संगनमत करून कट रचून लाड शाखीय वाणी समाज संस्थेची गल्ली नंबर 4 सिटी सर्वे नंबर 13 कडून ही मिळकत हडप केली होती। संस्थेच्या वतीने समाजाच्या काही लोकांच्या तक्रारीनंतर 25 वर्षाच्या प्रदीर्घ लढाईनंतर ही मिळकत पुन्हा समाजाच्या ताब्यात मिळाली। याचा सर्वस्वी आनंद विद्यमान विश्वस्तांना, समाजाला सर्वांना झालेला आहे। संस्थेने ही मिळकत ताब्यातही घेतली, सत्यनारायणही केला, तिथं कामकाजही सुरू केलं आहे। रिपेअर करून डेव्हलप करणे किंवा ती विकून संस्थेची मोहाडीला 5.5 एकर जागा आहे, तिथे चांगल्यापैकी मंगल कार्यालय, समाजाला कमीत कमी दरात मिळावं, वसतिगृह, ग्रंथालय असा काढण्याचा मानस विद्यमान विश्वस्तांचा, संचालकांचा आहे। पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हा की वाणी समाजाने एका विशिष्ट कुटुंबाविरुद्ध जो 25 वर्ष लढा दिला, त्या 25 वर्षाच्या लढ्याला ईश्वर कृपेने, सर्वांच्या आशीर्वादाने, शुभेच्छेने यश मिळालं। 25 वर्षापासून हडप केलेली जागा आज समाजाच्या ताब्यात मिळाली। हा आनंद आहे, हा सर्व समाजाला कळावा, हाच एक पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश आहे।